चाळ घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आलं। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीच्या मुद्द्यावरून आणि वेगवेगळ्या अकाउंटमधल्या ट्रान्झॅक्शनवरून त्यांच्यावरती जे आरोप लावण्यात आलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती। गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ संजय राऊत हे मुंबईतल्या आर्थरोड तुरुंगामध्ये होते। खरं तर महाविकास आघाडीमधले 3 महत्त्वाचे नेते हे आर्थरोड तुरुंगामध्ये होते। त्याच्यापैकी एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, दुसरे राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत। खरं तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सुटकेचा कुठलाही मार्ग सध्या दिसत नाहीये, पण संजय राऊतांची मात्र मागून येऊन सुटका झालेली आहे। आणि आता ज्या प्रकारे शिवसैनिकांचा हा सगळा जल्लोष सुरू आहे, शिवसैनिकांकडून जो आनंद व्यक्त केला जातोय त्यातून हे स्पष्टपणे आता दिसतंय की शिवसेनेला एक नवं बळ देण्यासाठी संजय राऊतांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। 100 दिवसांच्या या जेलमध्येच्या मुक्कामामध्ये संजय राऊतांनी नेमकं काय लिहिलं असेल याची सुद्धा अनेकांना उत्सुकता आहे। कारण संजय राऊत हे असे संपादक होते, जे पत्रकार होते, जे सातत्यानं लिहित होते सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून, पण जेलमध्ये असताना त्यांनी केवळ एक पत्र लिहिलं होतं आईला, जे बाहेर आलेलं होतं। पण संजय राऊत यांनी 100 दिवसांच्या काळामध्ये काही लिहिलंय का? एखादं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे का? त्यांच्या या अनुभवांबद्दल ते काही बोलणार आहेत का? याची उत्सुकता निश्चितपणे सगळ्यांना असणार आहे। पण आता ही दृश्य, हाच तो कॅमेरा आहे आणि याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा संजय राऊत आर्थरोड जेलच्या बाहेर आल्यानंतर पहिली झलक दिसेल ती याच कॅमेऱ्यामध्ये। आणि राज्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाही, तर राज्यातल्या इतर सुद्धा कार्यकर्त्यांची, इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची, सामान्यांची सुद्धा नजर असेल ती या कॅमेऱ्यावरती। संजय राऊत 100 दिवसांच्या आर्थरोड जेलमधल्या मुक्कामाच्या नंतर जेव्हा जेलच्या बाहेर येतील तेव्हा माध्यमांशी ते काही बोलणार आहेत का? काही प्रतिक्रिया देणार आहेत का? ते पुढे कुठं जाणार आहेत? ते मातोश्रीवर जाणार आहेत का? दादरला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती ते जाणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं आता केवळ आणि केवळ संजय राऊत यांच्याकडे आहे। कारण ते बाहेर आल्यानंतर ठरवतील की आपल्याला पुढे काय करायचं आहे। पण संजय राऊत यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरला, दिलासादायक ठरला। गेल्या कित्येक दिवसांपासून PMLA कोर्टामध्ये त्यांचा जामिनावरती सातत्यानं सुनावणी सुरू होती, तारीख पे तारीख सुरू होती आणि आज अखेर PMLA कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला। पण जामीन मंजूर केल्यानंतर सुद्धा ईडीनं त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। त्या आव्हानाच्या नंतर सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिला। त्यामुळे संजय राऊत यांना एक मोठा दिलासा मिळाला की आज त्यांचा आर्थरोड तुरुंगामधला जो मुक्काम आहे तो संपणार, याच्यावरती जवळपास शिक्कामोर्तब झालं। आणि अखेर सगळी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, जेल मॅन्युअलनुसार जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून आता पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर येणार आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येनं आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर लढवय्या योद्धासारखे बॅनर घेऊन उभे आहेत त्यांच्या स्वागताच्यासाठी। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथं तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव। आणि कारण शिवसैनिकांची मोठी गर्दी तिथं झालेली आहे, स्वाभाविकपणे केवळ या परिसरात उभ्या असलेल्या शिवसैनिकांनाच नाहीये, तर राज्यभरातल्या सर्व शिवसैनिकांनी सुद्धा आज आपापल्या परीनं संजय राऊतांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केलेला आहे, समाधान व्यक्त केलेला आहे, जल्लोष केलेला आहे। अरे थोड़ा साइड हो जाओ, साइड हो जाओ, साइड हो जाओ, अरे थोड़ा साइड हो जाओ। शिवसेनेचे नेते, शिवसेनेची बुलंद तो अर्थात खासदार संजय राऊत हे पुढच्या काही क्षणामध्ये बाहेर येतील आणि याच कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ते दिसणार आहेत जेलमधून बाहेर आल्याबरोबर।
जेलच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट असा सुरक्षा बंदोबस्त लावलेला आहे। जेलमधली जी सगळी प्रक्रिया असते जेल मॅन्युअलनुसार ती सगळी प्रक्रिया पार पाडल्याच्या नंतर संजय राऊत यांना बाहेर आणलं जाईल आणि याआधी त्यांची एक बॅग कपड्यांची जी त्यांच्यासोबत बॅग त्यांनी नेलेली होती ती बॅग बाहेर आलेली आहे। याचा अर्थ पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत हे आता जेलच्या बाहेर येतील। जी हालचाल सगळी सुरू आहे जेलच्या बाहेर त्यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांना बाहेर सोडण्याची सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि सुरक्षेचा आढावा पोलिसांकडून घेतला जातोय। तो सगळा आढावा घेतल्याच्या नंतर त्यांना सुरक्षितरित्या बाहेर आणलं जाईल आणि संजय राऊत यांना जामीन मिळाल्याच्या नंतर त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला। स्वाभाविकपणे त्यांच्या कुटुंबियांना त्याचा मोठा आनंद आहे। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या संजय राऊतांच्या प्रेमी लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि कधी साहेब इथे येतात त्याची आम्ही आतुरतेने ठाकरे कुटुंबियांकडनं काही फोन आला का किंवा ज्या हो. पद्धतीनं खूप लोकांचे फोन आले, काही लोकांचे फोन आम्हाला उचलता आले नाहीत, पण साहेबांच्या बद्दल सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत की अभिनंदन केलेलं आहे। तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांचा सुटकेचा मार्ग आज मोकळा झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत यांची आर्थरोड तुरुंगामधून सुटका होणार आहे। त्यांच्या सुटकेसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आज आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर गर्दी केली आहे। पोलिसांचाही मोठा फौजफाटा तिथं जमलेला आहे। महाविकास आघाडी सरकारची निर्मिती त्या सरकारच्या संरक्षणासाठी किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी संजय राऊत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि संजय राऊत यांनी सातत्यानं याबद्दलची भूमिका मांडली होती की महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपण शिवसेनेच्यासाठी महाविकास किंवा हावभाव त्यांचे एकदम बहुत वाघासारखेच होते हे लक्षात ठेवा। आमचे 2 वाघ होते पण वाघ आमचा एक होता तर सुनील भाऊ एकदम हसरा चेहरा होता, पण त्यांचं दुःख त्यांनाच माहिती असेल त्यांच्यामध्ये, पण त्यांचा खूप हसरा चेहरा गेला तरी असणं वाटणार नाही की त्यांच्या दुःख आहे म्हणून। दुःख अजिबात त्यांनी धरलं नाही, पण त्यांचा शेर परत आला। नक्कीच कार्यकर्त्यांचा हा उत्साह आहे, भावनिक अशा प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जंगी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। व्हिडिओ राजेश विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर आणि संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जेल परिसरामधल्या आता हालचाली वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच पुढच्या काही क्षणांमध्ये संजय राऊत हे जेलच्या बाहेर येतील असा अंदाज वर्तवला जातोय। संजय राऊत यांच्या सुटकेची सगळी प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। त्यांच्या कपड्यांची बॅग सुद्धा काही वेळापूर्वीच जेलच्या बाहेर आलेली आहे। त्यामुळे संजय राऊत हे पुढच्या काही मिनिटांमध्ये कुठल्याही क्षणी हे जेलच्या बाहेर येतील असा अंदाज बांधला जातोय। ज्या प्रकारच्या हालचाली सध्या सुरक्षा यंत्रणांच्या जेलच्या बाहेर सुरू आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरक्षितरित्या संजय राऊत यांना बाहेर आणलं जाईल। प्रचंड उत्सुकता आहे शिवसैनिकांमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये की संजय राऊत हे कधी एकदा बाहेर येत आहेत, कारण सध्या राजकीयदृष्ट्या शिवसेना ही संकटात आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे। शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत। संजय राऊत जेलमध्ये गेले तेव्हापासून अनेक घडामोडी राजकीय महाराष्ट्रामध्ये घडल्या। शिवसेनेचं नाव जे आहे मूळ नाव ते सुद्धा गेलं। 2 गट, दोघांना वेगवेगळी नावं देण्यात आली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना। त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गोठवण्यात आलं आणि त्या चिन्हाच्या नंतर 2 वेगवेगळी चिन्ह मशाल आणि ढाल तलवार ही 2 वेगवेगळी चिन्ह सुद्धा दोन्ही गटांना देण्यात आली। एक लढाई झाली, खरं तर सुरुवातीला ती अधिक अटीतटीची होईल असं बोललं गेलं, पण अंधेरीतल्या पोटनिवडणुकीमधून भाजपनं माघार घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ती लढाई काही अतिशय अटीतटीची होईल असं वाटलं होतं, पण ती लढाई तशी झाली नाही। पण या सगळ्या काळामध्ये
ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसामध्ये घडल्या, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या दरम्यान संजय राऊत यांची उणीव मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्यानं जाणवत होती. कारण त्यांच्याकडे एक फायर ब्रँड नेते म्हणून संजय राऊत यांची ओळख होती आणि संजय राऊतांनी आतापर्यंत जे विरोधक आहेत त्यांना सातत्यानं आव्हान दिलं, त्यांच्यावरती अतिशय कठोर शब्दामध्ये टीका केली आणि विरोधकांचे सगळे हल्ले परतवून लावण्याचं सुद्धा काम संजय राऊत यांनी केलेलं होतं. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यासाठी संजय राऊत हे एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. ती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ म्हणून सुद्धा सर्व महाराष्ट्राला देशाला परिचित आहे. आणि असे संजय राऊत जेव्हा जेलमध्ये गेलेले होते, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरती काही आरोप लावण्यात आलेले होते आणि त्या आरोपांमुळे ईडीनं त्यांना अटक केलेली होती. जवळपास 100 दिवसांपेक्षा जास्त काळ ते जेलमध्ये राहिले आणि आता अखेर त्यांची PMLA कोर्टानं जामिनावरती सुटका केलेली आहे. त्यामुळे त्यांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आज त्यांच्या सुटकेवरती शिक्कामोर्तब झाला. तेव्हापासूनच शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांचा हा वाघ आज जेलच्या बाहेर येतोय आणि यापुढे शिवसैनिकांना बळ देण्यासाठी शिवसेनेचा हा वाघ सातत्यानं गरजत राहील शिवसेनेसाठी, अशी भावना ही शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते. त्या सगळ्या आशेनं हे शिवसैनिक सगळे आता आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर जमलेले आहेत आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर सुद्धा जमलेले आहेत. संजय राऊतांचं जोरदार स्वागत करण्याचा या सगळ्यांचा मानस आहे. शिवसैनिकांना एक ऊर्जा या संजय राऊत यांच्या सुटकेच्या नंतर निश्चितपणे मिळणार आहे आणि शिवसेनेसाठी हा एक मोठा दिलासा मानला जातोय. गेल्या काही दिवसात ज्या राजकीय संकटामध्ये चहूबाजूनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेरला गेलेला आहे, या संकटातून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेला अशा प्रकारच्या संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांची अतिशय गरज आहे. आणि आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा पक्ष संकटात आला तेव्हा संजय राऊत यांनी पक्षाचा हा किल्ला लढवलेला आहे. दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्यामुळेच पक्ष अत्यंत अडचणीत येत गेला, अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती सातत्यानं विरोधकांकडून केला गेला. विशेषतः त्या 40 आमदारांकडून ज्यांनी शिवसेनेची साथ सोडून वेगळा गट स्थापन केलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी स्थापन केलेली आहे आणि संजय राऊत मात्र सातत्यानं या सर्व बंडखोरांवर टीका करत होते, त्यांच्यावरती जोरदार हल्ले चढवत होते आणि कदाचित आपण अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेतली त्याच्यामुळेच आपल्यावरती हे आरोप केले जात आहेत किंवा आपल्याला जेलमध्ये टाकलं गेलं, अशा प्रकारचा आरोपसुद्धा संजय राऊत यांनी केलेला होता. संजय राऊत यांनी जेलमधून आपल्या आईला जे पत्र लिहिलेलं होतं ते पत्र काही दिवसापूर्वीच व्हायरल झालं आणि त्या पत्रात त्यांनी आपल्या जेलमधल्या सगळ्या गोष्टींची आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या संदर्भातली, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातली आणि एकूणच देशातली सगळी राजकीय परिस्थिती त्यांनी त्या पत्राच्या माध्यमातून विशद केलेली होती. आईशी संवाद साधलेला होता, एक भावनिक पत्र लिहिलेलं होतं आपल्या आईला आणि त्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी सुद्धा मांडलेल्या होत्या. आज संजय राऊत जेव्हा जेलच्या बाहेर येतील तेव्हा ते नेमकं काय भाष्य करतात, गेल्या 100 दिवसांच्या वर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन सध्या तरी असणार नाही आहे कोर्टानं घालून दिलेलं. पण या प्रकरणाच्या संदर्भात काही स्पष्टीकरण देतात का? जे त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले होते पत्राचाळ घोटाळा प्रकरणात, त्यांच्याच एका सहकाऱ्यांनी जो जबाब दिलेला होता ईडीच्या समोर, तो सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. आणि आता वेगवान हालचाली या आर्थरोड जेलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे आणि कदाचित पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे आर्थरोड जेलच्या या दरवाजातून बाहेर येतील. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले. त्यांच्या आर्थिक व्यवहारांवरून खरं तर त्यांनीच हा सगळा घोटाळा घडवून आणला, अशा प्रकारचाही आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता. प्रवीण राऊत हे त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी या आधीच या घोटाळा प्रकरणात जेलमध्ये
होते आणि त्यांच्या करवी त्यांनी हा सगळा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशीअंती ईडीनं संजय राऊत यांना अटक केलेली होती। अटकेच्या नंतर संजय राऊत सातत्यानं जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण 100 दिवसांपेक्षा जास्तचा कालावधी हा लोटला आणि या सगळ्या 100 दिवसांपेक्षा जास्तच्या कालावधीमध्ये संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये राहिले। तो जेलचा प्रवास त्यांचा मुक्काम आज संपतोय, कारण PMLA कोर्टानं त्यांना जामिनावरती सुटका करण्याचे आदेश दिले। त्यामुळे संजय राऊत यांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय आणि ही थेट दृश्य आपण बघतोय आर्थर रोड जेलच्या बाहेरची, जिथं जेलमधून संजय राऊत हे बाहेर येणार आहेत आता आणि बाहेर आल्यानंतर ते मातोश्रीवर जात आहेत का, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दादर इथं ते जाणार आहेत का, या सगळ्या गोष्टी आहेतच। पण त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची सुद्धा प्रकृती ही ठीक नव्हती, त्यांच्यावर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यामुळे त्यांची भेट घ्यायला सुद्धा संजय राऊत जातील का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात खूप चांगले संबंध आत्तापर्यंत राहिलेले आहेत। महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये या दोन नेत्यांचा प्रामुख्यानं सहभाग राहिला आहे। बघा, फटाक्यांची आतषबाजी करत आता आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे आणि याचा अर्थ पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर येतील। जे शिवसैनिक आता आहेत तिथं त्यांनी आकाशात ही रोषणाई आणि आतषबाजी करायला सुरुवात केलेली आहे, फटाके फोडून त्यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केलेली आहे। जे शिवसैनिक आता तिथं आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे हास्य दिसतंय आणि उत्सुकता सगळ्यांना आहे, ती म्हणजे संजय राऊत यांची जेलमधून बाहेर येण्याची। जोरदार असं स्वागत सगळ्या शिवसैनिकांना संजय राऊतांचं करायचं आहे, जल्लोष करायचा आहे। त्याआधीच दुपारपासूनच जेव्हा न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला, अगदी तेव्हापासूनच गुलाल उधळत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केलेला होता। सत्यमेव जयते असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि न्यायालयानं अखेर न्याय दिला अशी एक प्रकारची भावना सुद्धा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात होती। आजचा दिवस हा संजय राऊत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला, कारण 100 दिवसांपूर्वी जेव्हा त्यांना अटक करण्यात आलेली होती त्या अटकेच्या नंतर सातत्यानं जामीन मिळावा याच्यासाठी संजय राऊत हे प्रयत्नशील होते, पण अनेकदा त्यांचा जामीन नाकारण्यात आला। त्यानंतर आता शेवटची जी जामिनासाठीची शेवटची सुनावणी झाली त्या दरम्यान सुद्धा अनेकदा तारीख पे तारीख सगळं सुरू होतं न्यायालयात, तेव्हा कुठेतरी शिवसैनिक सुद्धा नाराज होत होते। पण आज अखेर झालेल्या सुनावणीमध्ये PMLA कोर्टानं संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आणि त्यामुळे त्यांचा 100 दिवसांपेक्षा जास्त काळ असलेला तुरुंगातला मुक्काम आज संपतोय। सगळी न्यायालयीन प्रक्रिया आणि जेलची प्रक्रिया, कागदोपत्री सगळी प्रक्रिया पार पाडून संजय राऊत हे पुढच्या काही क्षणांमध्ये आता जेलच्या बाहेर येणार आहेत। PMLA कोर्टानं जेव्हा संजय राऊत यांना जामीन मंजूर केला, अगदी तेव्हापासूनच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही हे नॉनस्टॉप कव्हरेज बघताय आजच्या या सगळ्या घडामोडींचं। ही घडामोड अतिशय महत्त्वाची आहे राज्याच्या राजकारणासाठी, कारण शिवसेनेचे नेते म्हणून जी भूमिका संजय राऊत यांनी आतापर्यंत बजावलेली आहे त्यामुळे त्यांचं राजकीय जे बळ आहे ते शिवसेनेमधलं अतिशय मोठं आहे। ज्या प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सध्या अडचणीत आहे किंवा ठाकरे कुटुंबीय अडचणीत आहेत वेगवेगळ्या कारणांनी, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे जेलमधून बाहेर येणं हे अतिशय दिलासादायक ठरणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यासाठी, कारण या पक्षाची बाजू जी अतिशय भक्कमपणे मांडली जात होती संजय राऊत यांच्याकडून गेल्या काही वर्षांमध्ये, ती बाजू कमकुवत झाली की काय असं वाटत होतं संजय राऊत यांच्या नसण्याने, त्यांच्या जेलमध्ये जाण्याने, आणि आता ती उणीव भरून काढली जाईल संजय राऊत यांच्याकडून, यात कुठलीही शंका नाही आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी जेलमधून आपल्या आईला एक पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रात त्यांनी
आपल्या मनातली सल बोलून दाखवलेली होती, आपल्या मनातलं दुःख वेदना बोलून दाखवलेली होती की आपण सरकारच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवतोय, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कारवाईमध्ये अडकवलं गेलं असे आरोपसुद्धा त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलेले होते आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही असं म्हणत त्यांनी लढण्याची भाषा केलेली होती आणि त्यामुळे त्यांचा जो इरादा आहे तो इरादा तेव्हापासूनच स्पष्ट आहे की आपण या सगळ्या विरोधकांशी दोन हात करायला तयार आहोत. जरी आपण जेलमध्ये राहिलो तरी सुद्धा आपण माघार घेणार नाही, झुकणार नाही, ही त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे. आणि इतरांवर सुद्धा त्यांनी आरोप केलेले होते की काही लोक हे घाबरून म्हणून त्यांनी बंडखोरी केली असं म्हणत त्यांनी एक प्रकारे शिंदे गटावरती टीका केलेली होती. आता हे संजय राऊत हे आज बाहेर येणार आहे जेलच्या बाहेर आणि जेलच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा उद्यापासून कदाचित किंवा आजपासूनच संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अतिशय खंबीरपणे बाजू मांडताना आपल्याला दिसू शकतात. महाविकास आघाडीचे 3 नेते गेल्या काही दिवसामध्ये हे जेलमध्ये गेलेले आपल्याला दिसले. आर्थर रोड जेलमध्ये हे 3 जण होते. एक म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जे 100 कोटींच्या वसुली कांड प्रकरणी त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्यांना अटकसुद्धा करण्यात आली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्यानंतर. त्यानंतर दुसरे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक हे सुद्धा जेलमध्ये गेले. त्यांच्यावरती सुद्धा काही गंभीर आरोप लावण्यात आलेले होते. अंडरवर्ल्ड च्या सोबतच्या संबंधांचे आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेले होते आणि त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईमध्ये ते सुद्धा जेलमध्ये गेल्याचं आपल्याला दिसलं. संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांनी सुद्धा सातत्यानं विरोधकांवर जो हल्ला चढवलेला होता ते सर्व पाहता संजय राऊत यांच्यावरती ही सगळी कारवाई केल्याचा आरोप सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि संजय राऊत यांच्याकडून केला जात होता. अखेर 100 दिवसांच्या त्या मुक्कामाच्या नंतर संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधला प्रवास इथंच थांबतोय आणि ते आता बाहेर येणार आहेत. बाहेर आलेले संजय राऊत नेमके कसे असतील याची उत्सुकता सगळ्यांना आहे, कारण जेव्हा ते जेलमध्ये गेलेले होते तेव्हा लढेंगे जितेंगे असं म्हणत त्यांनी मुठ्ठ्या आवळलेल्या होत्या आणि आपण माघार घेणार नाही, झुकणार नाही अशा प्रकारचा मेसेज त्यांनी राज्यातल्या सर्व शिवसैनिकांना दिलेला होता. पण आज जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा नेमका काय मेसेज देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शिवसेनेसाठी आजचा हा दिवस अतिशय दिलासा देणारा आहे, कारण त्यांचा हा वाघ, ज्याला ते वाघ संबोधत आहेत असे संजय राऊत हे आज जेलच्या बाहेर येत आहेत आणि राज्यातलं सगळं राजकीय गणित विस्कटलेलं आहे, राज्यातली सगळी घडी विस्कटलेली आहे. कारण ज्या भाजपला आतापर्यंत सत्तेच्या बाहेर ठेवलं असं म्हणणारे महाविकास आघाडीचे नेते आज सत्तेच्या बाहेर झालेले आहेत, कारण भाजपनं शिंदे गटाच्या सोबत येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनाही सत्तेबाहेर जावं लागलेलं आहे. शिवसेनेची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सध्याची अवस्था अतिशय दयनीय आहे, कारण अनेक आमदारांनी, जवळपास 40पेक्षा जास्त आमदारांनी त्यांची साथ सोडलेली आहे. अगदी जेमतेम 13-14 आमदार त्यांच्याकडे आहेत. 12 खासदारांनी सुद्धा त्यांची साथ सोडलेली आहे. तिथेही त्यांचे 5-6 खासदार आता त्यांच्याकडे उरलेले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाला एक नवी ऊर्जा देण्यासाठी, पक्षामध्ये नवा प्राण फुंकण्यासाठी, कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याच्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास रुजवण्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा अतिशय लढवय्या असा नेता मिळालेला आहे. पण हा नेता जेलमध्ये असल्यामुळे त्यांची मोठी अडचण झालेली होती, पण आज अखेर ती आता अडचण दूर होताना दिसते आहे. कारण संजय राऊत हे आता पुढच्या काही क्षणामध्ये जेलच्या बाहेर येणार आहेत आणि जेल बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी काही संवाद साधतात का, जेलमध्ये त्यांनी काही लिहिलं का, याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे. कारण संजय राऊत हे सामनाचे संपादक तर होतेच, पण संजय राऊत हे एक असे पत्रकार मानले जातात जे सातत्यानं अग्रलेख लिहित असतात. दररोज त्यांचं लिखाण ही त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि
आत्ता 100 दिवसांच्या या संपूर्ण जेलमधल्या काळामध्ये संजय राऊत शांत नक्की बसलेले नसतील. त्यांनी नक्की काहीतरी लिहिलेलं असेल, पण काय लिहिलं याचा उलगडा स्वतः संजय राऊत हे कदाचित करू शकतात. पण आता संजय राऊत यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष करायला सुरुवात केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आता पुढच्या काही क्षणात जेलच्या बाहेर येणार आहेत. जेलच्या बाहेर आपण बघतोय पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे. सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे आणि कारण शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जेलच्या बाहेर गर्दी केली आहे. काही शिवसैनिकांनी तर फटाके फोडून आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. आतषबाजी आत्ता आर्थरोड तुरुंगाच्या या संपूर्ण आकाशामध्ये केली जाते. आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतोय. संपूर्ण खरं तर दिवाळी संपलेली आहे. काही दिवसापूर्वी तुळशीची सुद्धा लग्न लागलेली आहेत. पण आता उरलेले हे सगळे फटाके आज संजय राऊत यांच्या स्वागतासाठी फोडले जात आहेत शिवसैनिकांकडून आणि आनंद व्यक्त केला जातोय. खरं तर त्यांच्यासाठी आजचा हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शिवसैनिकांनी वाट पाहिली होती आतुरतेनं संजय राऊत यांच्या सुटकेची आणि अखेर तो आज क्षण आलेला आहे की संजय राऊत हे आता जेलच्या बाहेर पडत आहेत. तयारी सगळी पूर्ण झालेली आहे. काही भेटीगाठी असतील, त्या भेटीगाठी कदाचित संजय राऊत घेत असतील आतमध्ये. कागदोपत्री जी सगळी प्रक्रिया असते ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. संजय राऊत यांचे 2 सहकारी हे सध्या जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेली काही दिवस त्यांच्यासोबत ते होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची तिथं काही लोकांशी मैत्री पण झालेली असेल. त्या सगळ्यांना निरोप देत, त्या सगळ्यांना भेटून हे संजय राऊत बाहेर पडतील. पोलीस कर्मचारी पण तिथं काही असतील. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आता पुढच्या काही क्षणात तुम्हाला या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवरती दिसतील. जेलच्या बाहेर आलेले, सूत्रांकडून आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ते बाहेर आलेले आहेत आणि संजय राऊत हे अखेर बाहेर आलेले आहेत. 100 दिवसांपेक्षा जास्त काळ आर्थरोड तुरुंगामध्ये राहिल्यानंतर संजय राऊत यांना आज PMLA कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता आणि अखेर सगळी प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर संजय राऊत हे आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर येत आहेत. तर आर्थरोड तुरुंगाचं हे गेट उघडलेलं आहे, हे दार उघडलेलं आहे आणि पोलीस त्यांना तिथून बाहेर घेऊन येत आहेत. पुढच्या काही क्षणात स्क्रीनवरती दिसतील. कारण संजय राऊत हे 100 दिवसांपूर्वी जेव्हा जेलमध्ये गेलेले होते तेव्हा त्यांनी एक भगवा स्कार्फ घातलेला होता. शिवसेनेची निशाणी आणि विजयी निशाणी करून त्यांनी मुठ्ठी आवळून ते जेलमध्ये गेलेले होते. आता बाहेर आल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल? विक्ट्री साईन कदाचित ते दाखवू शकतात. अभिवादन आपल्या सर्व शिवसैनिकांना करू शकतात. नेमकं ते कशा प्रकारे बाहेर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींकडून केला जाईल यात शंका नाहीये. पण संजय राऊत या सगळ्यांशी बोलतात का हे पाहावं लागेल. पण संजय राऊत हे अखेर बाहेर आलेले आहेत. प्रचंड आतषबाजी ही सध्या सुरू आहे आर्थरोड तुरुंगाच्या या संपूर्ण परिसरामध्ये शिवसैनिकांकडून आणि प्रचंड रेटारेटी सुरू आहे. रस्ता हा खूप छोटा झालेला आहे तिथं काम सुरू असल्यामुळे आणि गर्दी सुद्धा प्रचंड आहे शिवसैनिकांची. या गर्दीतून वाट काढत संजय राऊत यांनी हात उंचावत सर्व शिवसैनिकांना अभिवादन केले. त्याचं अभिवादन स्वीकारलंय सुद्धा.